पैसे कमावणं महत्त्वाचं आहे, पण पैसे सांभाळणं हीच तर खरी बुद्धिमत्ता आहे, हे बऱ्याच वेळा घरातली गृहिणीच करत असते. नमस्कार, मी श्रद्धा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासोबत घर खर्च मॅनेज करण्याच्या काही सोप्या पद्धती शेअर करणार आहे, ज्या तुम्ही अगदी सहजपणे रोजच्या आयुष्यात वापरू शकता. आपण सगळ्या गृहिणी रोज घर चालवतो. भाजी, दूध, मुलांचे खर्च, सण समारंभ. पण तरीही महिन्याच्या शेवटी असं वाटतं, अरे पैसे कुठे गेले ते कळलंच नाही. कारण पैसा कमी नसतो, नियोजन कमी पडतं. घरात रोज असं होतं का? भाजी आणायला गेले, थोडे पैसे जास्त गेले. मुलांसाठी काहीतरी छोटंसं घेतलं. बाहेरचं चहा, समोसा थोडंसं आहे म्हणून घेतलं. पण थोडं थोडं आहे असं वाटणारे हे जे खर्च जेव्हा महिन्याला मोठी रक्कम बनतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण खूप जास्त पैसा खर्च केला आहे. तसं बघायला गेलं तर हे सगळं वाईट नाही आहे, खर्च वाईट नाही आहेत, पण लिहिले जात नाही ना, तिथेच सगळी गडबड होते. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी तुम्ही एक सिम्पल एक्सपेन्स मेथड फॉलो करू शकता. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यातली पहिली स्टेप आहे की रोजचा खर्च रोज लिहायचा. म्हणजे काय, आता तुम्ही छोटंसं जरी काही आणलं, भाजी आणली, दूध आणले, फळं आणली, मुलांसाठी काहीतरी घेतलं, रोजचे रोज जे काही आपले पैसे खर्च 2-5 रुपये खर्च होतात ना, ते रोजच्या रोज लिहून काढा. त्यासाठी तुम्ही वही करा, डायरी करा. मोबाईलमध्ये पण आता मनी मॅनेजरसारखे ॲप्स आहेत, त्यात तुम्ही लिहा. किंवा तुम्ही लॅपटॉप यूज करत असाल तर त्यामध्ये एक्सेल शीट बनवा. त्यामध्ये तुम्ही रोजचे रोज खर्च लिहायला चालू करा. याने काय होतं आहे ना, की महिन्याच्या शेवटी जेव्हा किंवा आठवड्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही ते बघाल ना, तेव्हा तुम्हाला ते कुठे जास्त खर्च आला ना हे समजायला मदत होते. आता दुसरी स्टेप काय आहे ना, आठवड्यातनं एकदा काय करायचं ना, ही वही उघडून बघायची. म्हणजे स्वतःला विचारायचं की मी कुठे जास्त खर्च केला, कुठे मला टाळता आला असता. जसं की आज मी बाहेर जाऊन मी समोसा खाल्ला, किंवा मला रोज सवय आहे बाहेरचा चहा प्यायची. तर रोज बाहेरचा चहा पिण्यापेक्षा मी आठवड्यातनं 2 दिवस घरीच पिते. किंवा मला रोज बाहेर खायची सवय, तर त्यापेक्षा मी आठवड्यातनं 4 दिवस बाहेर खाते, 2 दिवस मी घरी खाते. म्हणजे एकदम बंद नका करू, पण कमी करा. याने काय होणार आहे, हळूहळू तुमचं मनी मॅनेजमेंट होणार आहे आणि खर्च कुठे जास्त होतो आहे किंवा कुठे वाचवू शकतो ना हे तुम्हाला कळणार आहे. आणि स्टेप नंबर 3, महिन्याचा छोटासा प्लॅन. म्हणजे महिना सुरू होतानाच तुम्हाला ठरवायचं आहे की मला भाजी कितीची लागते, मला घर खर्चासाठी किती पैसे लागणार आहे, किंवा मला स्वतःसाठी किती पैसे बाजूला ठेवायचे आहेत. त्यानुसारच पैशाची विभागणी करायची. म्हणजे आता आपल्याला अंदाज असतोच की साधारणतः मला महिन्याला एवढ्याची भाजी लागते, साधारणतः घर खर्चासाठी मला एवढे पैसे लागतात, आणि हे सगळं करून मी स्वतःसाठी किती पैसे वाचवू शकते. त्यानुसार तुम्ही पैशाची विभागणी करून ठेवायची आणि त्यानुसारच ते पैसे खर्च करायचे. आता स्वतःसाठी पैसे ठेवण्यात कुठलाही स्वार्थ नाही आहे. कारण घर खर्च सांभाळून, घरातले सगळे खर्च करून, स्वतःसाठी जी महिला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःचे हौसमौज करण्यासाठी जी महिला पैसे वाचवते आणि त्यातनं स्वतःच्या गरजा पूर्ण करते ना, ती महिला कधीच स्वार्थी नसते. तर ती एक समजूतदार आणि व्यवस्थित घर सांभाळणारी महिला असते. पैसे सांभाळणं हे कंजूसपणा नाही, तर ते एक सुरक्षिततेचं नियोजन आहे. जेव्हा पैसा कंट्रोलमध्ये राहतो, तेव्हा आपल्या घरातले पैशावरनं होणारे वाद आपोआपच कमी होतात आणि आपलं घर आर्थिकदृष्ट्या स्टेबल व्हायला लागतं. आणि हे करणारे दुसरे कोणी नाही, तर ती घरातली गृहिणीच असते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.